नमस्ते. मैं दिवाळी स्पेशल झटपट खुसखुशीत शंकरपाळी बनवते आहे. त्याचं साहित्य दाखवते. 1 वाटी घी घेतला आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आहे आणि 3 वाट्या मैद्याचं पीठ आहे. ही थोडीशी वेलची पावडर आहे आणि हे थोडंसं चवीपुरतं, अगदी म्हणजे थोडंसं कमी मीठ घ्यायचं आहे. आता मी पहिलं काय करते, दूध हे गरम गरम करून घेतलेलं आहे. एकदम गरम आहे, वाफ येते. आता याच्यामध्ये आहे ना साखर आणि हे तूप, हे घी आहे ना याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे. हे गरम असल्यामुळे आहे ना हे चांगलं पिघळतं त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे मैदा आहे ना असं वाट घेत नाही तर पराती तसं घ्यायचं. त्याच्यात थोडंसं म्हणजे मीठ टाकायचं, किंचित टाकायचं मीठ, जास्त नाही टाकायचं. आणि त्याच्यामध्ये ही वेलची पावडर टाकायची. आता घी, दूध आणि साखर एकदम मिक्स केलेलं आहे थोडंसं गरम करून. हे आता पिठामध्ये टाकून आपण थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं टाकायचं आणि चांगला गोळा करून घ्यायचा मळून. हे सगळं मिक्स करायचं, म्हणजे साखर पिघळेपर्यंत आपण गरम करायचं. ते गरम असल्यामुळे हात नाही घालायचा. हे आपण कसं चमच्याने ढवळून घ्यायचं. आता याचा आपण मस्तपैकी गोळा करून घ्यायचा. पीठ मळून झालं की असे 4 गोळे करायचे आणि आपण चपातीसारखे लाटून आहे ना कातणीने कापून शंकरपाळ्या लाटायच्या. हे असे गोळे करून घ्यायचे मोठे. आणि आता खाली पीठ नाही लावायचं, कारण ते घीमध्ये मिक्स केलेलं पीठ आहे ना ते पाटाला चिपकत नाही. तसे ना लाटून घ्यायचे. आपण चपातीला कसं पीठ मळतो लाटतो असं आता पीठ लाटून घ्यायचं पोळीसारखा. चांगलं असं दाबून आहे ना चांगलं असं लाटून घ्यायचं पाटभर. एकदम पातळ पण आणि एकदम जाड पण नाही, असे मस्त लाटायचे. याची पोलपाटवर अशी लाटून घ्यायची पोळी आणि त्याच्या आहेत ना असं कातणीने थोडीशी एक कडा छोटीशी कापून घ्यायची. आणि छोटे छोटे आपल्याला जेवढे पाहिजे ना साईज तेवढे आपण कातणीने कापून घ्यायचे. आता हे पण असे आहेत ना साईडने थोडे घ्यायचे काढून. ते ना आपण एकत्र केले नाही तरी चालतील, ते पण आपण शेवटला बारीक बारीक तळून घ्यायचे, कारण ते नंतर आहे ना कडक होतात. असे त्रिकोणी कापायचे म्हणजे दिसायला कसे छान दिसतात. असे सर्व मी लाटून कापून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे घी तापत ठेवलंय आणि आता तापायला आलाय. आणि हे शंकरपाळे सर्व असे मी लाटून हे सर्व शंकरपाळ्या लाटून असे कापून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला घी तापला की त्याच्यामध्ये तळून काढायचे आहेत. घी मस्त तापलाय. आता मी थोडा आहे ना थोडासा मीडियम करायचा, म्हणजे एकदम तापला ना घी की लगेच टाकले की कसे लगेच काले होतात. ते हलू मीडियम गॅसवर आहे ना चांगले म्हणजे गोल्डन कलर होईपर्यंत असे तळायचे आहेत.
तेलामध्ये सोडताना कसे हलू सोडायचे. आता आपण असे आहे ना, असे धाऱ्यात घ्यायचे आणि असे सोडायचे. सर्व तेलामध्ये टाकले ना की सारखे असे हलवत राहायचे. गॅस थोडा मीडियम करायचा आणि असे सारखे हलवत राहायचे, म्हणजे सगळीकडून ते भाजतात व्यवस्थित. तेल आपण जास्त तापवून नाही घ्यायचा. एकदा तापवला ना की गॅस कसा मीडियम ठेवायचा. नाहीतर आपण गॅस फास्ट ठेवला ना आणि आपण असे शंकरपाळे तेलामध्ये टाकले घीमध्ये की ते लगेच आहे ना कलर बदलून लगेच येतात, म्हणजे ते आतमध्ये आहे ना भाजत नाही. म्हणून मीडियम गॅस करून असे चांगले हलवून हलवून ढवळून असे चांगले भाजून घ्यायचे. थोडं कसं हलवत राहायला थोडी मेहनत करायला लागते, पण ते खायला पण छान होतात. मग आपण घीमध्ये शंकरपाळे टाकले ना की असं सारखं हलवत राहायचं. म्हणजे जरा मेहनत करायला लागते, पण कसं खायला पण छान लागतात. नाहीतर एकदम करपून निघतात. लगेच गोल्डनचे होतात आणि आपल्याला काय वाटतं ते चांगले भाजलेत. एकदम मस्त छान झाले. कलर पण छान आलाय, भाजलेत पण मस्त. आता असे सर्व करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता मी काढते. मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या छान झाले आहे. असे तुम्ही पण बनवा. हे बघा, आणि आतून पण हे बघा चांगले एकदम भाजलेत आहेत, छान झाले. असे तुम्ही पण दिवाळीसाठी बनवा खास.